तो बिल्कुल लगातार 3 चौके, लगातार 3 छक्कों और विकेट हैट्रिक के लिए सम्मानीय कैलाश जी माली साहब जिनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। माजी सरपंच और तिसाई केबल नेट के सिताई केबल नेट के मालक जिनकी तरफ से इनाम है, बिल्कुल उनका भी हम स्वागत करेंगे। बिल्कुल ओमकार, थैंक यू सो मच। हमसे विदाई लेते हुए कल जरूर उन्हें देखेंगे, उनकी आवाज सुनेंगे। तब तक के लिए गुड नाइट। तो टीम की टोटल बिल्कुल यहाँ पर लगानी होगी 4 ओवर का मुकाबला, तकरीबन 45-50 रनों का टारगेट मैदान के ऊपर लगाना होगा, क्योंकि मोरबी जैसी ताकतवर टीम मैदान के ऊपर है, एक तरफ है आरसीसी पे टीम। बिल्कुल हसबी मुकाबले को एंजॉय करते हैं संदीप जी भास्कर साहब, जो कई यहाँ पर जिनके माध्यम से हम बिल्कुल पीटीसी लाइव जो देखते हैं उनके ऑनर है बिल्कुल संदीप जी भास्कर, पीटीसी फाउंडर संतोष घरत। और तो मुकाबला स्टार्ट होता हुआ, पहली गेंद शानदार शुरुआत करते हुए मैदान के ऊपर मोरबी टीम के गेंदबाज शुभम द्वारा पहली गेंद डॉट। चार ओवर का मुकाबला, दोनों टीमें एक ही विभाग के, मैंने पहले ही राहुल कहा था क्योंकि एक ही आसपास खेलने वाली ये टीमें आज मात्र एक अंतिम मुकाबला खेल रहे इस मैदान के ऊपर। ये देखिए बैकफुट पे गए थे, सामने की तरफ गेंद को खेल दिया, गेंद जाती हुई ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर फील्डर मौजूद थे। जब तक गेंद को रोके फेंके पर्याप्त समय था बल्लेबाज के पास 2 रन लेने का, और 2 रन के साथ बंटी जोशी ने खाता खोला। 2 रन के साथ तेजस और बंटी, ये 2 सलामी वीर बल्लेबाज पहुंच चुके मैदान के ऊपर। तो बिल्कुल गेंदबाज शुभम का इस्तेमाल किया पहले पावर प्ले में, एक ही ओवर पावर प्ले की होगी जो गेंदबाजी कर रहे शुभम। फिर एक बार और क्रॉस लाइन खेला, शानदार स्ट्रोक, पावर प्ले का भरपूर इस्तेमाल और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। तो बिल्कुल सरपंच ट्रॉफी 2021 का ये सुहाना सफर दोस्तों, 5 रात चलने वाली डे नाइट प्रतियोगिता आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर। बिल्कुल लाइव टेलीकास्ट जीटीसी द्वारा, कई दर्शक अभी भी मुकाबले को एंजॉय करते हुए। फिर एक बार ऑफ साइड में खेलने की कोशिश की है, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को रोका, 1 रन तो नहीं रोक पाएंगे जब तक गेंद को रोके फेंके। मौका था बल्लेबाज के पास रन लेने का 1, और इस 1 रन के साथ टीम पहुंची है 7 के ऊपर। पहला पावर प्ले अच्छा साबित होता हुआ, गेंदबाजी शुभम, बिल्कुल सराहना करनी होगी इस गेंदबाज की, क्योंकि 4 गेंद में केवल 7 रन इस गेंदबाज ने खर्च किए। बेहतरीन मुकाबला, दोनों बड़ी टीमें एक दूसरे के सामने नाइट प्रतियोगिता में मानकोली की इस मैदान के ऊपर सरपंच ट्रॉफी 2021 का ये सुहाना सफर मैदान के ऊपर चलता हुआ। आज का ये आखिरी मुकाबला, जीतने वाली टीम सीधे क्वालिफाई होगी सुपर 4 में, यानी कि जब जीतने के बाद एक आध ट्रॉफी हाथ लग सकती है। ओह, बेहतरीन स्ट्रोक कट किया, फाइन को बीट करती हुई गेंद निकल चुकी है सीधे बाउंड्री लाइन के बाहर। ये खूबसूरत चौका। सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी। क्या कमाल के स्क्वायर कट किया, सीधे गैप में खेला, पॉइंट कवर पॉइंट के बीच में से गेंद को निकाल दिया बाउंड्री लाइन के बाद। 4 रन, और इस चौके के साथ टीम पहुंची 11 के ऊपर। देखिए शुरुआत तो थोड़ी सी धीमी हुई थी, मगर अब तक 5 गेंद में 11 रन। अब आखिरी गेंद में 1-2 रन या फिर चौका छक्का तो फिर एक अच्छी टारगेट की तरफ बढ़ सकती है आरसीसी पे टीम। और सामने की तरफ जरूर खेला, स्क्रीन के सामने, बिल्कुल यहां पर गेंद जाती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर, और एक खूबसूरत चौका तेजस के बल्ले से निकलता हुआ। और आखिरी गेंद पर चौका, और इस चौके के साथ टीम पहुंची है 15 के ऊपर। पहला ओवर का खेल समाप्त हुआ। बंटी जोशी खेल रहे 7 के ऊपर, तेजस खेल रहे इस मैदान के ऊपर 8 के ऊपर।
दोनों बल्लेबाज पहले विकेट के लिए पार्टनरशिप, ये देखिए बिल्कुल 15 रन की पार्टनरशिप बनी है। 15 की औसत बरकरार रखते तो 4 ओवर में 60 रन का टारगेट बिल्कुल यहाँ पर बना सकती है। और यदि 60 रन का टारगेट होता है तो मुकाबला बहुत ही बड़ा देखने को मिलेगा, क्योंकि उनकी गेंदबाजी ताकतवर है। एक तरफ ओमकार पाटिल जैसे बल्लेबाज ताकतवर बल्लेबाज है, विकी है टीम में, बंटी ठाकुर, मुकेश ठाकुर जैसे ताकतवर बल्लेबाज है, तो बिल्कुल उनके सामने 50 रन का टारगेट रखना जरूरी है। पहले ओवर में शुरुआत तो बेहतरीन हुई है। नरेश भोईर स्पिन आक्रमण, स्पिन के जादूगर जिन्हें कहा जाता है कई साल से अपनी हुकूमत चलाता है, वही नरेश भोईर। कदमों का इस्तेमाल किया, ये देखिए शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को रोका गया, सिंगल जरूर मिली और इस सिंगल के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 16 के ऊपर। काफी तेजी के साथ रन बनाई थी, बिल्कुल अंपायर की भूमिका निभा रहे जयप्रभा सर, जो लीग अंपायर है। बिल्कुल थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन। सेकंड ओवर की हम बात करेंगे तो 5 खिलाड़ी आप देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर तैनात किए गए। एक खिलाड़ी की हम बात करेंगे तो एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑन और स्क्वायर लेग। और इस बार विकेट का पतंग होता हुआ तेजस बैक टू द डगआउट, पहला विकेट मिलता हुआ मोरबी टीम को, नरेश भोईर को मिली सफलता। तो पहला विकेट का पतंग होता हुआ तेजस बैक टू द डगआउट, नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए। निखिल सेल्के टेनिस क्रिकेट के किंग, बिल्कुल रिकॉर्ड उनके नाम है। बंटी जोशी की तो सराहना करनी होगी, हर साल काफी उम्दा फॉर्म में दिखाई दे। अब एक निखिल सेल्के तो दूसरी तरफ है बंटी जोशी। स्ट्राइक वन पर बल्लेबाज है निखिल सेल्के। 7 बॉल 7 सिक्स लगाने का जो रिकॉर्ड है इसी बल्लेबाज के नाम पर है। बिल्कुल आज उम्मीद करते हैं उनके समर्थक की एक आध बड़ी इनिंग आज भी यहाँ पर देखने को मिले। बेहतरीन डिलीवरी, याका गेंद, कमाल की डिलीवरी और 1 रन। और इस 1 रन के साथ खाता खोला निखिल ने, टीम की टोटल बनी है 17 रन। कमाल की गेंद फेंकी थी, बिल्कुल जड़ में गेंद को फेंक दिया, ना बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था, केवल सिंगल। रक्षात्मक रूप से गेंद को सम्मान दिया केवल और 1 ही रन मिली। फिर एक बार नरेश भोईर गेंदबाजी के लिए तैयार, और फिर एक बार बेहतरीन डिलीवरी, कमाल की गेंदबाजी करते हुए। जब तक ओमकार गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास 1 रन लेने का, और इस 1 रन के साथ टीम पहुंची है 18 के ऊपर। सेकेंड ओवर प्रोग्रेसर बिल्कुल यहाँ पर 4 गेंदें फेंक चुके और 4 गेंद में केवल 3 रन नरेश भोईर ने खर्च किए। ये फुल टॉस गेंद सामने की तरफ खेला, गेंद को ऑन साइड में, फिर एक बार बेहतरीन फील्डिंग, 1 ही रन मिलेगा और एक सिंगल से टीम आगे बढ़ती हुई। टोटल स्कोर की हम बात करेंगे तो 19 के ऊपर पहुंच चुकी है। इस ओवर की आखिरी गेंद नरेश भोईर की सराहना करनी होगी, जिस तरह से हमने जिक्र किया था इस गेंदबाज का, और आज काबिल तारीफ गेंदबाजी भी देखने को मिली। तो गेंदबाज फिर एक बार नरेश भोईर अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है बंटी जोशी। 6 गेंद में 9 रन बनाए इस बल्लेबाज ने। उम्मीद है बंटी के बल्ले से बड़ी इनिंग की, और इस बार पैडरशिप करना चाहते थे और बल्ले पर सही गेंद नहीं आ पाई, और विकेट का पतंग नरेश भोईर को मिलती हुई और एक सफलता। और आरसीसी पे टीम को यह दूसरा झटका। टीम की टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 19 रन 2 विकेट के नुकसान पर। भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी। एकच वादाची क्या दादा झाला ही कैवारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये
तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद टीम की टोटल की हम बात करेंगे तो 19 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर गेंदबाज समीर ठाकुर, तीसरा ओवर प्रगति पर समीर ठाकुर का इस्तेमाल किया, गेंदबाज के लिए तैयार। ये देखिए पहली गेंद रिवर्स खेलना चाहते हैं, बेहतरीन स्ट्रोक और गेंद गई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। निखिल सेल्के के बल्ले से ये शानदार चौका, देखिए किस तरह से सफल हुए थे, पहले इरादा बनाया इस बल्लेबाज ने और गेंद को सीधे खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। और इस चौके के साथ टीम आगे बढ़ती भी। फिर एक बार सफल होकर खेलने की कोशिश की थी, गेंद हवा में और चिड़िया छिप गई खेत में, बल्लेबाज के पारिकांत हुआ, केतन ने कमाल की कैच पकड़ी है और निखिल सेल्के बैक टू द डगआउट। मार के कैच, देखिए पैर फिसल गया था, बाद में बॉडी को बैलेंस करना बहुत कठिन होता है। केतन ठाकुर की सराहना करनी चाहिए जो विकेटों के पीछे काम कर रहे हैं, बेहतरीन कैच को लपका और विकेट का पतंग हुआ तीसरे। टीम की टोटल की बात करेंगे तो 23 रन 3 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज 9 सेकंड के ऊपर सोहेल शेख आ चुके हैं, टीम के कप्तान। सेकंड पर अविनाश पिछले मुकाबले के हीरो बने थे और ये देखिए मौका और इस समय लौटना पड़ेगा बल्लेबाज को। अविनाश बैक टू द डगआउट। सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, एकच वादाची क्या दादा झाला ही कैवारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी। तो बिल्कुल रनआउट के तौर पर लौटना पड़ा अविनाश को जो पिछले मुकाबले का हीरो रहा था। इस मुकाबले में ना तो अच्छा कार्य कर पाया, 23 के ऊपर चौथा झटका लगा है। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है, समीर ठाकुर की सराहना करनी पड़ेगी। 4 गेंद में केवल 3 गेंद में 4 रन देकर एक सफलता उन्होंने भी पाई है। तो नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर, नमित तो बिल्कुल सोहेल शेख है सेकंड के ऊपर, टीम के कप्तान। कप्तान को आज कप्तानी पारी खेलनी होगी। और आरसीसी पेट टीम की भी बात करेंगे तो 30-35 रन भी बनता है तो भी यहाँ पर मोरबी टीम को फाइट दे सकती, इतनी ताकत इस टीम में भी है। तो इस ओवर की अभी भी हम बात करेंगे तो 3 गेंदें शेष है, कुल मिलाकर 9 गेंदें शेष है। 9 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे और इस बार कमाल की स्ट्रोक, सफल हुए और सीधे फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी, एकच वादाची क्या दादा झाला ही कैवारी, सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी। तो बिल्कुल यहाँ पर छक्का आया सोहेल के बल्ले से और छक्के के साथ खाता खोला इस बल्लेबाज ने। टीम की टोटल बनी है 29 रन। मैंने पहले भी कहा था कि सोहेल शेख जिनसे उम्मीदें काफी ज्यादा है, यदि सोहेल शेख टिकते हैं आखिरी ओवर आखिरी गेंद तक तो बिल्कुल एक अच्छी टारगेट बना सकती है। 40-45 रन की टारगेट अंतिम मुकाबले में बनती है तो मोरबी टीम को भी संघर्ष करना होगा मैदान के ऊपर। समीर ठाकुर फिर एक बार तैयार, अच्छी गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, कमाल की गेंद फेंकी। ये देखिए बल्लेबाज सफल हुए थे, फिर एक बार बैकफुट पे गए, सामने की तरफ आए और कमाल की गेंद पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रही, डॉट बॉल की समाप्ति। इस ओवर की आखिरी गेंद समीर ठाकुर, फुल टॉस गेंद और 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टीम पहुंचे। थर्ड अंपायर चेक करेंगे, बीमर, बिल्कुल बीमर चेक करना है थर्ड अंपायर को।
कि गेंद में हाइट फैक्टर कितनी है। जो आखिरी मुकाबला मैदान के ऊपर दर्शक इंतजार कर रहे हैं, दो बड़े टीमों के बीच आरसीसी पेट बनाम प्रेमनाथ 11 मोरबी के बीच ये मुकाबला। टॉस जीता मोरबी टीम ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और बल्लेबाजी का न्योता दिया था पेट क्रिकेट टीम को, जिन्होंने अब तक 29 रन बनाए। इस गेंद के ऊपर डिसीजन है थर्ड अंपायर नो बॉल। थर्ड अंपायर डिसीजन नो बॉल विमर्श चेक किया अंपायर मुन्ना पठान सर ने और नो बॉल करा दी और 1+1। तो बिल्कुल यहां पर 2 रन मिलते हुए 2 रन के साथ टीम पहुंची इस समय 31 के ऊपर और अब होगा फ्री हिट। बल्लेबाज के पास सुनहरा मौका, क्योंकि अब टीम की टोटल बनी है 31 रन। बिल्कुल यहां पर बात करेंगे तो अभी भी दर्शकों की बात करेंगे तो 2000 से भी ज्यादा दर्शक ऑनलाइन इस मुकाबले को एंजॉय करते हुए। बिल्कुल 1:06 हो चुके और अभी भी मुकाबले को एंजॉय करते हुए दर्शक, ये होते क्रिकेट के दर्दी दर्शक और आज अभी भी इतनी देर तक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। स्वागत करना चाहेंगे उन दर्शकों का जो क्रिकेट से बिल्कुल मोहब्बत करते हैं। बिल्कुल चर्चा तो होगी सरपंच ट्रॉफी 2021 जो 5 रात चलेगी कालियम के निसर और छपा होकर खेलने की कोशिश। फ्रेट की गेंद थी, फायदा नहीं उठा पाए और 1 रन जरूर मिला। दूसरी रन की कोशिश की गई है, 2 रन पूरे हुए। ओवर नंबर 3, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका और 3 ओवर के समाप्ति के बाद 11.00 की औसत बरकरार रखते हुए आरसीसी पेट टीम की टोटल है 33 रन। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है दोस्तों और 3 ओवर के बाद 11.00 की औसत बरकरार रखते हुए आरसीसी पेट टीम की टोटल बनी है 33 रन। और मैंने पहले भी कहा था यदि 10 या 11 की औसत बरकरार रखते तो मोरबी टीम को भी फाइट देनी होगी। आखिरी ओवर गेंदबाज तो गेंदबाज साजिश पाटिल। गेंद पड़ने के बाद काफी बाहर की तरफ निकलती हुई अंपायर का डिसीजन वाइड बॉल और इस अतिरिक्त रन के साथ टीम पहुंची है 34 के ऊपर। ये देखिए पड़ने के बाद बहुत बाहर निकली और ये अंपायर का वाइड बॉल का इशारा था वहां। साजिश पाटिल जो अंतिम ओवर फेंक रहे, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सोहेल शेख। फिर एक बार लाइन से बढ़ के काफी बाहर गेंद फेंकी है और एक वाइड बॉल लाइन से बहुत सारा ज्यादा बाहर और बिल्कुल यहां पर साजिश को लाइन नहीं मिल पा रही है। टीम की टोटल 35 पर पहुंची है। यही अतिरिक्त रन है, जब तुम चेस करते तो आपको महंगे साबित होते हैं। तो आखिरी ओवर है, सेकंड पर सोहेल शेख फिर एक बार और यहां पर बैट का अंदर से जरूर लगा था मगर विकेटों के पीछे बेहतरीन फील्डिंग, एक ही रन ले पाए और इस 1 रन के साथ टीम पहुंची है 36 के ऊपर। 36 रन बने। अब सेकंड पर नमीत है जिन्होंने एक गेंद में 2 रन बनाए, दूसरी तरफ सोहेल शेख जिन्होंने 4 गेंद में 8 रन बनाए। बिल्कुल आखिरी ओवर में उम्मीद है उनके टीम को कि ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक आए। बिल्कुल एक ही विभाग की आसपास की टीमें, एक ही जगह की खारगर विभाग की दोनों टीमें हैं। और इस बार शॉर्ट गेंद, शॉर्ट एंड पुल सीधे फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन।
तो छक्का उम्मीद थी और इस छक्के ने एक अच्छी टोटल तक लेके गए स्कोर को 42 रन। तो बिल्कुल यहाँ पर आक्रमण चढ़ाते हुए गेंदबाजी थोड़ी सी महंगी साबित होती हुई शुरुआत में 2 गेंदे वाइड फेंकने के बाद ये छक्का आता हुआ, फिर एक बार तैयार, गेंदबाज तैयार, सामने की तरफ खेलने की कोशिश की है, इस बार हवा में गेंद कैच तक नहीं पहुंच पाए। 2 रन जरूर पूरे होंगे और इस 2 रन के साथ टीम धीरे धीरे आगे बढ़ती हुई 50 की तरफ और 44 रन जरूर बने। अभी भी 3 गेंद ऐसे है, यहां से एक आध छक्का आता है तो भी 50 रन जरूर देखने को मिल सकते हैं। और यदि 50 रन होंगे अल्पेश, तो एक फाइटिंग टोटल जिसे कहा जाता है। टीम की टोटल 44 रन 4 विकेटों के नुकसान पर, और बैट का इंडोनेशिया जरूर लिया था मगर विकेटों के पीछे एक सिंगल मिली, सिंगल के साथ टीम 45 पर पहुंची है। आखिरी मुकाबला आज के इस नाइट प्रतियोगिता का, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो सीधे इस प्रतियोगिता से बाहर। बिल्कुल जीतने के बाद एक आध ट्रॉफी उठा सकते हैं। दोनों कप्तान की तिरछी नजरें हमारी खूबसूरत ट्रॉफी के ऊपर लग चुकी है, क्योंकि जीतने के बाद एक ट्रॉफी आप लेके जा सकते हैं। दोनों टीम को बिल्कुल यहां पर मेहनत करनी होगी आखिरी इस मुकाबले में। जीतने के बाद सपना सजा सकते हैं, क्योंकि हर टीम मैदान के ऊपर होते होती है सपना सजाकर कि मान एक आध ट्रॉफी लेकर जाए। सामने की तरफ ये देखिए बेहतरीन फील्डिंग, कैच क्लब का विकेट नंबर 5, मैदान से बाहर सोहेल शेख। मिड ऑफ के क्षेत्र में बेहतरीन कैच क्लब का, वहां पर शुभम थे जिन्होंने कैच क्लब का। तो आखिरी जोड़ी अब मैदान पर होगी, नए बल्लेबाज तो नए बल्लेबाज विवेक जोशी आखिरी गेंद का सामना करेंगे। विवेक जोशी जिनके पास ताकत है और एक हुनर भी है, काफी तगड़े बल्लेबाज है। 45 टीम की टोटल, और बेहतरीन स्ट्रोक सामने की तरफ खेला है, खिलाड़ी मौजूद है। एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश और रन आउट के तौर पर विकेट मिला। पारी समाप्त हुई, पहला सत्र समाप्त हुआ। आरसीसी पेट टीम ने 46 रन बनाए, 47 रनों का टारगेट है प्रेमनाथ 11 मोरबी टीम के सामने। तो बिल्कुल 46 रन बने, 47 रनों का लक्ष्य होगा मोरबी टीम के सामने। इसका आंखों निकाल सुनने के लिए फिर एक बार कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होगा। आइए सुनते हैं राहुल भोर की आवाज। तो बिल्कुल 47 रन का टारगेट फिर एक बार सुनते हैं, जिनकी आवाज आप सुबह से देख रहे थे, आज सुन रहे थे, जो हमारे कलियम जी केनी सर।
तर खूप खूप धन्यवाद राहुल भोईर. मित्रांनो 47 धावांचं लक्ष्य असेल ते प्रेमनाथ 11 मुरबी संघासमोर. दोन्ही संघांनी आज रायगड परिसरातून येऊन आमच्या भिवंडी मानकुलीमधून सरपंच चषकाच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ या दोन्ही संघांनी केलेला आहे. आणि निश्चितच जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल तो मात्र आमच्या सरपंच चषकातून खाली हात जाणार नाही आहे. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकलं कुणाल दाते सर, योगेश मडवी, ओमकार शेट्टे आणि राहुल भोईर या मुख्य समालोचकांना. तर निश्चितच सर्व यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचं गर्भ असल्या आनंद लुटणाऱ्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी गणेशदादा केनी यांच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो 4 षटकामध्ये 47 धावांचं लक्ष ठेवलेले आहे ते प्रेमनाथ 11 मुरबी या संघासमोर. वेद 11 RCC पेठ या संघानं. तर पहिला गोलंदाज होतोय अरबाज. ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका पाहतोय अप्रतिम. आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय ओमकार पाटील याच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकारांनी मात्र आपलं वैयक्तिक अकाउंट खोलतोय ओमकार पाटील आणि आपल्या संघाच्या फलकावर 4 धावेनी धावांचा श्रीगणेश होतोय. अतिशय चांगला नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहतोय GTC टेक्निकल टीमच्या माध्यमातून. पुढील चेंडू सफल क्रॉस झाले होते. पाहूया शॉट फाईन लेगकडे चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम झेल. ओमकार पाटीलची खेळी मात्र इथे फोईल. अतिशय चांगला झेल टिपलेला आहे आणि एक मोठा हादरा बसतोय प्रेमनाथ 11 मुरबी संघाला ओमकार पाटील याच्या रूपानं. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. निश्चितच विवेक या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी. काय झेल टिपला होता. आणि मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच जिंका मॅच. आणि ओमकार याच्यावर मात्र पलटवार केलेला आहे गोलंदाज अरबाज यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर ओमकार पाटील याला झेलबादच्या स्वरूपात बाद केलेले आहे. अतिशय चांगली स्पर्धा कव्हरेज केली जाते GTC टेक्निकल टीमच्या माध्यमातून. globaltenniscricket.com या स्पर्धेसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचे देखील खूप खूप आभार. गोलंदाज तयार. पुढील चेंडू अरबाज. फलंदाज नरेश यांच्यासाठी हा चेंडू वाईट. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेले आहेत. अव्वंतर धावेनी संघाच्या फलकावर 1 धावेनी धावसंख्या वाढून होईल ते 1/5 या आकड्यावर. 5 धावा 47 धावांचं लक्ष्य आहे. ते मात्र मोठा फटका केलेत. उंची जास्त लांबी देखील पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावीचा इशारा आहे आणि चौकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 9 या आकड्यावर. 9 धावा. अतिशय चांगलं स्कोर अपडेट केले जाते GTC टेक्निकल टीमच्या माध्यमातून. येणारे अजूनही 21 चेंडू आणि 38 धावांचं इक्वेशन राहिलेलं आहे. पहा अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर. आपण कुठला फलंदाज स्ट्राईकवर आहे, कुठला फलंदाज नॉन स्ट्राईकवर आहे, कुठला गोलंदाज आहे याचा अचूक माहिती आपल्याला पुरवली जाते GTC टेक्निकल टीमच्या माध्यमातून. समोर खेळलेत लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 9 वाढून झाली ती 13 या आकड्यावर. मित्रांनो आपण
सरपंच चषकाच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील आज शेवटचा सामना अनुभवतोय आणि क्वालिफाय मॅच आहे. कारण की जो संघ या सामन्यातून विजय संपादन करेल तो मात्र आमच्या सरपंच चषकातून खाली आज जाणार नाही आहे. निश्चितच बक्षीस पात्र राहणारे संघ आम्ही कल्याण रायगडच्या 18 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून सहभाग दिलेला आहे. आमच्या गणेशदादा केनी मानकोली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. गोलंदाज तयार, पुढील चेंडू इथे मात्र मिड विकेटवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट डिझाईनकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवत आहेत. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 15 या आकड्यावर. 1 बाद 15 धावा. अतिशय चांगली सुरुवात आहे मी तर म्हणे, कारण की ओमकार पाटील जरी बाद झाला तरी मात्र त्यानंतर नरेश भोईर यांनी सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतलेली आहेत. 3 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी 10 धावा या गोलंदाज अरबाज याच्या गोलंदाजीवर कुठून काढलेले आहेत. अप्रतिम चेंडू, गती परिवर्तन चेंडू हाताला होता. व्हाईट यॉर्कर इथे मात्र पूर्णपणे बीट केलेले ते फलंदाज शुभम याला नरेश भोईर आहेत. आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलेले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 1 बाद 15 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष असेल. दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत आणि खरोखरच या दोन्ही संघांचं आमच्या मानकुली ग्रामस्थ तसेच आमचे गणेशदादा केनी यांच्या वतीनं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण की रायगड परिसरातून हे दोन्ही संघ आलेले आहेत. 18 चेंडू 32 धावा. प्रत्येक षटकामध्ये जर आपण धावगतीचा विचार केला तर 10.67 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रेमनाथ 11 मुरबी संघाला. गोलंदाज बंटी सांघिक दुसरं षटक अप्रतिम, चांगला प्रयत्न केला होता. कव्हर आणि पॉइंट रिझनमध्ये हा झेल घेण्याचा एक चांगला प्रयत्न होता. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि निश्चितच पकडलाय आणि हातातून निसटलाय, जणू काय असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 16 या आकड्यावर. आता मात्र फलंदाज समोर असतील ते नरेश भोईर. शुभम यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. लॉंग ऑनवर चांगला झेल आणि अजून एक फलंदाज फेल नरेश भोईर मुरबी संघाचा. 16 या धावसंख्येवर दुसरा आधार बसतोय प्रेमनाथ 11 मुरबी संघाला. खरोखरच मित्रांनो सरपंच चषकाची चर्चा ही सध्या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर रायगड आणि कल्याणमध्ये देखील सुरू आहे. अतिशय चांगला भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतात. गणेशदादा केनी यांच्या नावाने या स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन. आणि या स्पर्धेसाठी 44वा मानकुली 40+ हे संघाच्या सर्वच सहकार्याने अपार मेहनत घेतलेली आहे. आणि खरोखरच गणेशदादा केनी यांचे सुपुत्र साहिल केनी याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावसंख्या थांबली ती 16 या आकड्यावर. 2 बाद 16 धावा. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 21 धावांचे इक्वेशन बाकी आहे. मुरबी संघ पाहूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. बंटी याचा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. 31 धावा. 16 चेंडू 31 धावांचं समीकरण आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय बंटी. 2 बाद 16 याकडे धावसंख्या थांबलेली आहे. आणि निश्चितच अजूनही या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून 1500 पेक्षा जास्त लोक या सामन्याचा आनंद लुटत आहेत. अप्रतिम फटका आणि पाहूया या चेंडूवर पंचांचा काय इशारा येतोय.
आणि पंचांचे दोन्ही आहेत आकाशाकडे, म्हणजे या चेंडूवर आले आहेत धावा 6 धावा आलेले आहेत. पाहू शकता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर रिप्लेमध्ये अतिशय चांगलं पिक्चर दाखवलं जाते. 6 धावसंख्या वाढवून झाली ती 22 धावा बंटी. ते मात्र चेंडूला सोडून दिला होता, लेग स्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांनी हा वाईट घोषित केलेला आहे. अतिशय चांगला निर्णय मित्रांनो. 47 धावा आहेत, चांगली फलंदाजी होते. आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 24 धावा, 8 विकेट हातामध्ये आहेत. जवळ मुरबी संघ आणि पेठ संघांसाठी अजूनही समान सामना आहे. डॉट चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज बंटी याच्याकडून. बंटी जोशी गोलंदाज आहेत. निश्चितच मागच्या सामन्याचे सामनावीर होते, मात्र आपले सहकारी अविनाश याला यांनी ते सामन्यावीरचं पारितोषिक समर्पित केलेले आहे. ते मात्र इष्टी वाकवली फलंदाज मुकेश ठाकूर याची. अजून एक धक्का प्रेमनाथ 11 मुरबी संघासाठी. अतिशय चांगला चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, गती चांगली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. चेंडू एस्टनवर बदलतोय आणि मुकेश याची खेळी मात्र इथं समाप्त होते. 3 बाद 23 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 23 आणि अजूनही बनवायचे आहेत 12 चेंडूमध्ये 24. म्हणजे सामना फलंदाजांच्या जर संघाकडून जर आपल्याला बोलायचं झालं तर अजूनही समान सामना आहे, कारण की 7 विकेट आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांना 24 बनवायचे आहेत. तर या उलट वेद 11 RCC पेठ या संघाला या 24 धावा वाचवायच्या आहेत. पाहूया सरपंच चषकातील आजच्या दुसऱ्या दिवसातील आपण ही शेवटची लढत पाहतोय. आज खरोखरच आम्हाला समालोचक कक्षातून आमचे तलोजाचे परममित्र योगेश मडवी, वाकलांचे ओमकार शेट्टे, मानेरेचे राहुल भोईर आणि नवी मुंबईचे कुणालजी दातेसर यांनी सहकार्य केलं. मी गणेशदादा केनी यांच्या वतीनं त्यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय. सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय सैबाज शेख. लॉंग रनअपनी ओव्हर द विकेटचा मारा करेल फलंदाज शुभम याच्यासाठी. षटकातील पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. काय चेंडू हाताळला होता, वेगवान चेंडू हाताळला होता. गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. चेंडू निघून गेला तो इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. येणारे अजूनही 11 चेंडू आणि 24 धावा. सांघिक तिसरं षटक हाताळतोय सैबाज. शपल क्रॉस झाले आहेत, बॅटची इनर एज लागते. चेंडू शॉर्ट फाईन लेगवर अडवला जातोय. धाव येईल ती फक्त आणि फक्त एक. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 24. 3 बाद 24 धावा. 10 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. नव्याने आलेला फलंदाज विकी पाटील डावखोरे हाताचा फलंदाज आहे. पाहूया गोलंदाज सैबाज या डावखोऱ्या फलंदाजासाठी येणारे 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. 10 चेंडू 23 धावांचं इक्वेशन प्रेमनाथ 11 मुरबी या संघासमोर आहे. भरपूर आमच्या परिसरातील या पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांनी देखील 2 दिवस आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि अशा सहकार्याची अपेक्षा आम्ही करणार आहोत, कारण की ही स्पर्धा 14 मार्च पर्यंत चालणार आहे. गोलंदाज तयार सैबाज. विकी पाटील याच्यासाठी चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज
चेंडूला उचलतील वेळ होती दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 1ने वाढून झाली ती 25 आकड्यावर. 3 बाद 25 धावा. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. दोन्ही संघांनी मात्र आज या भिवंडी क्रीडानगरीमध्ये येऊन चांगला खेळ केलेले. दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत आणि दोन्ही संघांना परस्पर खेळाडूंची चांगली माहिती आहे. कुठला फलंदाज कुठल्या चेंडूवर कुठला फटका मारू शकतो, कुठला गोलंदाज कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो. पुढील चेंडू, हा चेंडू देखील हवा तसा बॅटमध्ये येत नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेगवर चेंडू जातोय. वेळ होती दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 1ने वाढून झाली ती 26 धावा. 3 बाद 26 धावा. निश्चितच प्लीज टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, कारण की वेळ खूप झालेली आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही एकत्र येण्याची गरज नाही आहे. समोर विकी पाटील असेल फलंदाज. साईबाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरून मार्गस्थ होते. षटकातील पुढील चेंडू घेऊन पव्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. सलीम मिडॉनवर झेल मात्र ड्रॉप होतोय. डावफोऱ्या फलंदाज विकी पाटील याचा 1ने धावसंख्या वाढून झाली ती 27 धावा. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 20 धावा. खरोखर सहबाज यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. निश्चितच 5 चेंडूंचा खेळ संपलेल्याने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पूर्णपणे आपल्या संघाला वापशी मिळवून दिले. पाहूया या चेंडूवर बिग हिट येतोय आणि या चेंडूवर धावा किती आल्यात ते पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात की चौकार. 4 धावा आलेल्या आहेत शेवटच्या चेंडूवर. म्हणजे सहबाज यांनी या तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्यात 8 धावा. येणारे 6 चेंडू आणि 16 धावा. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय यूट्यूबच्या माध्यमातून. निश्चितच 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत आणि निश्चितच भारतीय वेळेनुसार 1:35 झालेले आहेत आणि 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक अजूनही आमच्या सरपंच चषकाचा हा क्रिकेट सोहळ्याचा आनंद लुटत आहेत. अगदी बरोबर. GTCचे आमचे स्कोर अपडेटिंग यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. काल स्पर्धेचा पहिला दिवस आणि 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे आणि आज 2 लाखापेक्षा जास्त. पहा GTCचं काय टेलिगस आहे मित्रांनो. 7 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज दिशान शेख येतोय. खरोखरच मी अल्पेश गायकवाड यांचे देखील आमचे सन्मान्य सरपंच गणेशदादा यांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. मला वाटतं थोडेसे आपल्या रनअपमध्ये चुकलेले आहेत. गोलंदाज जिशान. विकी पाटील स्ट्राईकवर. नॉन स्ट्रायकर आपण पाहतोय शुभम. 5 चेंडूमध्ये 7 धावा तर विकी पाटील 2 चेंडूमध्ये 2 धावा. ते मात्र अपील उचलून धरले आणि पाहूया फलंदाज बाद होईल विकी पाटील. निश्चितच कुठेतरी चेंडू मला वाटतं अंगावर आदल होता आणि चेंडू एस्टनवर जाऊन हिट झाला होता आणि फलंदाज बाद होतोय विकी पाटील. 31 धावसंख्येवर 4था आदरा बसतोय प्रेमनाथ 11 मुरबी संघाला. जिशांत. येणारे 5 चेंडू आणि 16 धावा. काय सुरुवात केलेली आहे गोलंदाज जिशांत यांनी. आता मात्र निश्चितच थोडीशी अडचण निर्माण झाली असेल प्रेमनाथ 11 मुरबी संघाच्या फलंदाजांसमोर.
कारण की विकी पाटील बाद झाले आहेत. नॉन स्ट्राईकवर शुभम अजूनही कायम आहे आणि एक नौका खेळाडू बंटी ठाकूर येतोय. 5 चेंडू 16 धावेची गरज. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सरपंच चषक 2021 चा आपण दुसऱ्या दिवसाचा सामना पाहतोय. शेवटचा सामना आहे. गोलंदाज तयार होतोय जिशान. राऊंड द विकेट. फलंदाज बंटी ठाकूर याच्यासाठी. अप्रतिम डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू आउटसाइड ऑफस्टंपच्या रिजनमध्ये निघाला होता. इष्टरक्षकाच्या हातामध्ये ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि काही गोलंदाजी केलेली आहे. दुसऱ्या षटकात बंटीने धावा खर्च केल्या होत्या 7-8. सज्जदने 8 आणि हा चेंडू निर्धाव येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जिशान याची. काय गोलंदाजी करतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 16 होत्या. निश्चितच दोन्ही पंचांमध्ये आपसमध्ये थोडंसं विचारमय चर्चा सुरू आहे. निश्चितच डॉट चेंडू आहे आणि खरोखर त्या सामन्यावर पकड मात्र आता मजबूत केले. शोल्डरला चेंडू ब्रश झाला होता. पंचाने आमच्यापर्यंत अतिशय चांगला निर्णय. खरोखरच्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट पंच अजित पुत्रन सर. लेग अंपायर आपण पाहतोय मुन्ना पठाण शहापूरचे आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत. आणि जय पवार. या त्रिमूर्ती पंचांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. पुढील चेंडू जिशान यांचा पाहूया. या चेंडूवर किती धावा येत आहेत. पंचांचा इशारा आहे चौकार. शॉट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू गेला होता. 4 धावेंनी धावसंख्या वाढून झाली ती 35 या आकड्यावर. आता या चौकाराने मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 2 चेंडू आणि 12 धावा आणि या दोन्ही चेंडूंना मात्र हवाई सफर करावा लागेल. ते फलंदाज बंटी ठाकूर याला. 2 चेंडू 12 धावा. या चौकाराने मात्र निश्चितच थोडीशी सामन्याची रंगत वाढलेली आहे. पाहूया या चेंडूवर जर षटकार आला तर निश्चितच शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार मारावा लागेल मुरबी संघाच्या फलंदाज बंटी ठाकूर याला. अतिशय चांगले सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आतापर्यंत. निश्चितच लास्ट वॉर्निंग असेल खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. खरोखरच मित्रांनो बघा आपण भरपूर वेळ घेत आहेत. पंचांनी देखील आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवलेली. आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल हा. जिशान याचा चेंडू आणि पाहूया चेंडूवर फलंदाज जेलबाच्या स्वरूपात बाद. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनवर चांगला झेल आणि जिशान पेक्षा ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय झेल टिपलंय. जम्पिंग झेल घेतलेली आहे. सीमारेषा लगत नमित पगडे हा खेळाडू होता आणि खरोखरच मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे बघा. घ्या कॅच आणि जिंका मॅच. कदाचित जर हा झेल सुटला असता तर या चेंडूवर 7 धावा देखील मोजाव्या लागल्या असत्या.
शेवटचा चेंडू 12 धावा आणि हा चेंडू निर्धाव आणि या सामन्यावर विजय संपादन करतोय वेद 11 RCC पेठ संघ आणि इथे पराभूत झालेले तो प्रेमनाथ 11 मुरबी संघ।